वाशिम जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञांच्या हलगर्जीपणाचा रुग्णांना फटका। 33 रुग्णांवर दृष्टी गमावण्याची वेळ। शेकापचे आमदार जयंत पाटील अडचणीत। जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची खुली चौकशी करण्याचे अँटी करप्शन विभागाचे आदेश। कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयारी असल्याची पाटील यांची प्रतिक्रिया। ऊसतोड कामगारांचा संप सुरूच। पंकजा मुंडेंच्या मध्यस्थीला ऊसतोड कामगार नेते बबनराव ढाकणेंचा विरोध। राज्यात कापूस खरेदीला उद्यापासून सुरुवात। कापसाला 4,260 रुपयाचा हमीभाव देण्याचं एकनाथ खडसे यांचं आश्वासन। आणि राज्यात आणखी 1,000 गावं दुष्काळग्रस्त जाहीर होण्याची शक्यता। पीक पैसेवारी काढण्याची प्रक्रिया पूर्ण। लवकरच घोषणा अपेक्षित। नमस्कार, मी रेणुका। गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। आपण नेहमी बातम्या बघत असतो, पण वाशिमची एक बातमी अत्यंत गंभीर आहे। कारण एखाद्याची दृष्टी जाणं याचं दुःख त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त आपण समजू शकतो की एखाद्याची दृष्टी गेली म्हणजे त्याला काय काय सहन करावं लागतं, आणि असाच प्रकार घडलेला आहे वाशिममध्ये। चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला, असा हा सगळा प्रकार आहे। वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयानं केलेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांमध्ये हलगर्जीपणा झालाय आणि अत्यंत गंभीर बाब म्हणजे काही रुग्णांना डोळे गमावण्याची वेळ आली आहे। गेल्या महिनाभरात 171 रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली। यामध्ये 13 ऑक्टोबर नंतर करण्यात आलेल्या काही रुग्णांना डोळ्याचा त्रास जाणवायला लागला। त्यांना पुन्हा वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि हा सगळा प्रकार उघड झाला। यातल्या 8 जणांना मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। IBN लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि त्यानंतर आरोग्य विभागानं पावलं उचलत उपचार झालेल्या रुग्णांचा शोध घेत त्यांची परत तपासणी केली। त्यात एकूण 32 रुग्ण आढळलेले आहेत। यापैकी जे हॉस्पिटलमध्ये 23 रुग्ण आहेत आणि जालन्याच्या खासगी रुग्णालयात 2 आणि अकोल्यात 6, तर नागपूरच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर उपचार सुरू आहेत। 32 पेशंटमध्ये आम्हाला गुंतागुंती आढळली। व ती गुंतागुंती छोटी असो अगर मोठी असो, हे सर्व रुग्ण आम्ही यातले 23 पेशंट जेला रेफर केले, 6 पेशंट अकोल्याला रेफर केले, 2 पेशंट स्वतःहून जालन्याला गेले आणि 1 पेशंट नागपूर इथं रिफर करण्यात आला आहे। जे काही शक्य आहे ते सगळं तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीत रुग्णांची कंडिशन जी आहे, मुंबईला पाठवलेले रुग्ण यांच्यावर काही रुग्णांवर ऑपरेशन झालेली आहेत आणि 2 पेशंट थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत, ते ऑब्झर्वेशन म्हणून ठेवण्यात आले। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचा वाशिमचा प्रतिनिधी मनोज जयस्वाल आता आपल्या सोबत आहे। मनोज, अत्यंत गंभीर असा हा सगळा प्रकार आहे की चूक होते एका माणसाची आणि त्यामुळे अनेकांची दृष्टी जाते। नेमका हा सगळा प्रकार काय घडलेला आहे आणि एकूण जो आकडा कळलाय का, किती रुग्णांना एकूण दृष्टी गमवावी लागलेली आहे? नक्कीच रेणुका, धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। कारण की मागच्या एका महिन्यामध्ये उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हा उपचार करण्यात आलेला होता। 171 रुग्णांनी उपचार केले होते। 171 पैकी 13 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरच्या दरम्यान जेही रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या, यामध्ये प्रथमदर्शी असं निदर्शनास आलं आहे की 8 लोकांची दृष्टी गेलेली होती। त्यानंतर IBN लोकमतनी बातमी दाखवल्यानंतर प्रशासन जागं झालं। त्यानंतर जितक्या रुग्णावर उपचार केलं त्यांना प्रिकॉशन म्हणून सगळ्यांना परत एक रिचेक केलं। त्यानंतर आणखी रुग्ण वाढले। एकूण सगळे 33 रुग्ण आढळून आलेले आहेत रेणुका। मनोज, पण आरोग्य विभागानं काही कारवाई केलेली आहे का? ज्यांनी हे उपचार केलेत किंवा ज्यांच्याकडून ही चूक घडलेली आहे आणि ज्यांच्यामुळे इतरांना त्याची शिक्षा सहन करावी लागणार आहे आता आयुष्यभर, त्यांच्यावर कारवाईचं काय? नक्कीच रेणुका, कारण की चूक झालेली कोणताही अधिकारी कर्मचारी कबूल करायला तयार नव्हता। कुठलीही माहिती पुढे येत नव्हती। शेवटीला नागपूरचं एक पथक आलं। त्यांनी पूर्ण या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आताच अशी एक माहिती समोर येत आहे, अधिकृत जरी नसली तरी एक माहिती म्हणून अशी एक प्रसिद्धीपत्रक समोर येत आहे की इथे जिल्हा शल्य चिकित्सक सुरेखा मेंढे आणि नेत्ररोग तज्ञ डॉक्टर चव्हाण यांच्यावर कारवाई केल्याचं समजत आहे रेणुका। कारवाई म्हणजे अशा जेव्हा केसेस घडतात तेव्हा काय प्रकारची कारवाई केली जाते? कारण एखाद्याचं आयुष्य अशामुळे पूर्णपणे त्यांना आता मदत घेत जगावं लागणार आहे। नक्कीच रेणुका, यांच्यावर सध्या तरी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे। यांना जिल्ह्याच्या बाहेर बदलीचे सध्या तरी आदेश असल्याचं कळलं जात आहे।
आणि जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबईच्या हॉस्पिटलला त्याबद्दल चौकशी करण्यासाठी सध्या पालकमंत्री गेलेले आहेत आणि पालकमंत्र्यांना पण असं स्पष्ट केलेलं आहे की यांच्यावर कारवाई करू, यांच्यासोबत जे कोणी दोषी डॉक्टर लोक असतील त्यांच्यावर पण कारवाई करू असं सांगितलंय. मनोज, म्हणजे आता जिल्हा शल्य चिकित्सक आणि एका डॉक्टरवर कारवाई झाली आहे, बरोबर आहे, निलंबनाची? नक्की नक्की नक्की. धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय मनोज जयस्वालनी जशी आता माहिती दिलेली आहे, जिल्हा शल्य चिकित्सक आणि एका डॉक्टरवर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचं निलंबन झालेलं आहे, पण इतक्या जणांची दृष्टी जाणं ही किती गंभीर बाब आहे. पण मनोजने आता ज्यांचा उल्लेख केला, काही रुग्णांवर मुंबईतल्या जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्याच्याविषयी जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी मुंबईहून प्राजक्ता पोळ आता आपल्या सोबत आहे. प्राजक्ता, आपण सगळा प्रकार बघतो, IBN लोकमतने ही बातमी उघड केलेली आहे. किती जण आता जे मध्ये ऍडमिट आहेत, किती जणांवर उपचार होऊ शकलेत? रेणुका, ज्या पद्धतीने जे रुग्णालयात 23 रुग्णांना आणलं गेलं होतं, सुरुवातीला 9 रुग्णांना आणलं गेलं होतं, त्यानंतर टप्प्याटप्प्याने या रुग्णांना जे मध्ये ऍडमिट करण्यात आलं. नंतर त्यांच्यावरती ही ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. त्यापैकी 12 रुग्णांची जी आहे ती दृष्टी गेल्याची माहिती जी आहे ती जे डीन तात्या लहाने यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्यांना सुद्धा ही ट्रीटमेंट जी आहे ती सुरू आहे. अनेकांचे ऑपरेशन पुन्हा करण्यात आलेले आहेत आणि आत्ताही इन्फेक्शन जे आहे ते अंडर कंट्रोल आहे काही रुग्णांचं, परंतु 12 जी रुग्ण आहेत त्यांच्यावरचं जे आहे ती दृष्टी जी परत आणण्यासाठीचे प्रयत्न आमचे सुरू आहेत. त्यांची दृष्टी गेलेली आहे, परंतु आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती लहाने यांनी दिलेली आहे. धन्यवाद प्राजक्ता या माहितीबद्दल. तात्याराव लहाने यांनी म्हटलंय की इतर ज्यांची दृष्टी आता वाचवू शकतात त्यांच्यावर आता उपचार होत आहेत, पण आपण समजू शकतो की एखादी व्यक्ती जर पाहू शकत नसेल तर तिचं आयुष्य पूर्णपणे अंधकारमय होईल आणि तिला प्रत्येक गोष्टीमध्ये कोणाची मदत घ्यावी लागेल. आणि ती जी एक भावना आहे की आपल्याला आपली चूक नाहीये, पण कोणाच्या तरी हलगर्जीपणामुळे पुढचं सगळं आयुष्य त्यांना आता अंधारात घालावं लागेल. त्यांना लवकरात लवकर या सगळ्या त्यांचं जे जीवन आहे त्याच्याशी आपण अपेक्षा करूयात की ते लवकर त्याच्यामध्ये इतरांची मदत मिळून त्यांचं जीवन यापुढे तरी नीट होऊ शकेल. आणि जसं आता मनोज जयस्वाल आपल्याला म्हणाला की त्याप्रमाणे या केसमध्ये 2 जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. या बातमीचा IBN लोकमत यापुढे देखील सातत्यानं पाठपुरावा करत राहणार आहे. वाशिम मधली ही धक्कादायक बातमी बघितल्यानंतर पुढची बातमी आणखीन गंभीर आहे. मराठवाड्याला सोडलेल्या पाण्यामुळे नगरमधल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातली ही घटना आहे. भरत निंबाळकर या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गोदावरी नदीच्या पाण्यात त्यानं आत्महत्या केल्याची माहिती कळते. शेतीला पाणी मिळणार नाही आणि कर्ज फेडायचं कसं याच्या चिंतेमुळे त्यानं आत्महत्या केली अशी माहिती कळते. आणि अंत्यविधीनंतर त्याच्याकडेची सुसाईड नोट देखील सापडली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झालेला आहे. आपण बघतोय की कोणती घटना आहे आणि त्यानंतर त्याचे पडसाद कसे उमटलेले आहेत. भरत निंबाळकर या शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे. मराठवाड्याला सोडलेल्या पाण्यामुळे नगरमधल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. आपण बघतोय मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे, पण त्याच्या संदर्भातली ही आणखीन एक बातमी आहे. त्याचा एक वेगळा पैलू आता आपण बघतो आहोत, तो म्हणजे नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातली ही घटना आहे. भरत निंबाळकर या शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे. गोदावरी नदीच्या पाण्यात त्यानं आत्महत्या केल्याची आता माहिती कळते. शेतीला आता पाणी कसं मिळणार आणि कर्ज आता फेडणार कसं या चिंतेमुळे भरत निंबाळकर यांनी आत्महत्येचा निर्णय घेतलाय. आपलं जीवन संपवण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. अंत्यविधीनंतर त्यांच्याकडच्या सुसाईड नोट मिळाली आणि त्यानंतर हा सगळा खुलासा झालेला आहे. अधिक माहिती घेणार आहोत आमचा प्रतिनिधी हरीश दिमोटे आता आपल्या सोबत आहे. हरीश, काय आहे हा सगळा प्रकार, काय अधिक माहिती मिळते? रेणुका, कोपरगाव तालुक्यातल्या कोळगाव थडी या गावातली ही घटना आहे. भरत निंबाळकर हे 50-55 वय असलेले शेतकरी, ज्याने शेतीतून आपल्याला उत्पन्न मिळेल त्यातून आपण कर्ज फेडू या आशेवरती कर्ज घेतलेलं होतं. मात्र जेव्हा या शेतकऱ्याला कळालं की आता आपल्या शेतीला कालव्यातनं पाणी मिळणार नाहीये, कारण की सध्या मराठवाड्याला नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणातनं पाणी दिलं जात आहे आणि हे पाणी मराठवाड्याला दिल्यामुळे नगरच्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीये. त्यामुळे या शेतकऱ्याची जी आशा होती की शेतीच्या उत्पन्नातून आपण कर्ज फेडू ती कुठेतरी संपलेली होती. गेल्या 2-3 दिवसापासून हा शेतकरी चिंतित होता, ग्रासलेला होता. अनेकांशी त्याने असं बोलूनही दाखवलं की आता जर शेतीला पाणी मिळालं नाही तर माझी शेती उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे आता जगून करायचं तरी काय आणि कर्ज फेडायचं कसं. त्यामुळे आज सकाळी त्याची एक चिठ्ठी त्या एका गोदावरी नदीच्या बंधाऱ्यावरती सापडली, ज्यावरती फक्त लिहिलं होतं माझ्याबद्दल माहिती घ्या. आणि त्यावरती फोन केला तर हा व्यक्ती कोण आहे ते कळालं आणि त्यांनी तिथे जिथे आत्महत्या केली होती तिथून त्याची डेड बॉडी काढण्यात आली, त्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले.
आणि त्यानंतर घरी त्याच्या ज्या रूम मध्ये एक सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलंय की हे जे पाणी आहे ते मराठवाड्याला जात असल्यामुळे आता आमची शेती पिकणार नाहीये, कर्ज फेडणार कसे, त्यामुळे मी आता आत्महत्या करतोय, माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नका. म्हणजे आपण जर बघितलं आता ही सुरुवात आहे असं म्हणावं लागेल. कारण आता अनेक शेतकरी याच चिंतेमध्ये आहे की आता आपल्याला पाणी मिळणार नाही, शेती पिकणार कशी. त्यामुळे आता सरकार याकडे कसं बघणार, कसं लक्ष देणार, पाणी सोडण्याच्या या निर्णयाबाबत काही विचार होणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. धन्यवाद हरीश या सगळ्या बातमीबद्दल. शेतीला पाणी मिळणार नसल्याची चिंता भरत निंबाळकर यांना होती आणि त्यांना कर्ज फेडण्याची देखील तो प्रश्न त्यांना सातत्याने सतावत होता आणि गंभीर पाऊल त्यांनी उचललेलं आहे. त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. अहमदनगरमधल्या भंडारदरा निळवंडे धरण समूहातून मराठवाड्याला सोडलेल्या पाण्यानं आज अर्धा टप्पा पूर्ण केलाय आणि हे पाणी आणखी 2 दिवसांनी जायकवाडीला पोहोचेल अशी अपेक्षा आहे. मराठवाड्याला सोडलेल्या पाण्याला अहमदनगर जिल्ह्यातल्या नेत्यांनी बराच विरोध केला. रविवारी रात्री निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यानं 80 किलोमीटरचा टप्पा पार केलाय आणि पाण्याच्या समोर लहान मुलं अक्षरशः वाहत असलेल्या पाण्यासमोर खेळतानाची दृश्य एकीकडे पाहायला मिळतोय. आता हे पाणी कुठपर्यंत पोहोचले आणि मराठवाड्यात किती दिवसात हे पाणी पोहोचू शकेल याबद्दल सांगतोय आमचा प्रतिनिधी हरीश दिमोटे. मराठवाड्याला नगर नाशिक जिल्ह्यातनं पाणी सोडण्याचा आदेश झाला, त्यानंतर हे पाणी सोडण्यात आलंय. निळवंडे धरणातून सोडलेल्या पाण्याने आता जवळपास 70 ते 80 किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे. हे पाणी सध्या कोल्हारच्या पुढे नदीमध्ये हे संथ गतीने अगदी हे पाणी सुरू आहे. 70-80 किलोमीटरचा टप्पा या पाण्याने पार केलाय. हे जे वेग आहे या वेगाने हे पाणी पोहोचणार कधी आणि किती, हा खरा प्रश्न आहे. 6.5 TMC पाणी निळवंडे धरणातनं सोडण्यात आलेलं आहे. 190 किलोमीटरचा टप्पा या पाण्याला पार करायचा आहे. तर या सर्व नदी पात्रामध्ये 14 ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्याचबरोबर वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाळू तस्करी केलेली आहे. मोठमोठे खड्डे वाळूचे आहेत. त्यामुळे या सोडलेल्या पाण्यापैकी किती पाणी पोहोचणार हा खरा प्रश्न आहे. हे पाणी अनेकांचे तहान भागवणार असलं तरी नगर जिल्ह्यातल्या अनेकांना तहानलेलं ठेवणार आहे. त्यामुळे या पाण्यावरनं कितीही विरोध झालेला असला तरी सुद्धा हे पाणी मजल दरमजल करत मराठवाड्याच्या दिशेने झेपावत आहे. हरीश दिमोटे, IBN लोकमत, अहमदनगर. आणि मराठवाड्यासाठी सोडलेलं नगर आणि नाशिक धरणातलं पाणी मराठवाड्यात आता पोहोचलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठवाड्याचं पाणी अडवलं जाणार नाही हे निश्चित झालं. गेल्या अनेक दिवसांपासून कोरडठाक पडलेल्या नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत, पण सगळं पाणी मराठवाड्यात येऊ शकणार नाहीये. यापैकी केवळ 9 TMCच्या जवळपास पाणी पैठणच्या जायकवाडी धरणात आता पोहोचलं आहे. आणि या संदर्भात गंगापूर तालुक्याच्या बंधाऱ्यावरून मराठवाड्यात येणाऱ्या पाण्याचा आढावा घेतला आमचा औरंगाबादचा प्रतिनिधी सिद्धार्थ गुदाम. हे रविवारी सोडलेलं पाणी आता काल रात्री मराठवाड्यात पोहोचलेलं आणि ते जायकवाडीच्या बॅक वॉटरमध्येही पोहोचलेलं आहे. चांगला प्रवाह या ठिकाणी, ही नदी पूर्णच्या पूर्ण कोरडी होती, मात्र आता पाणी या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर नागरिकांना इथं बघायला भेटत आहे. आणि हे पाणी जवळपास 10 ते 12 दिवस चालू राहणार आहे. कारण आता सुप्रीम कोर्टाचाही निर्णय आल्यामुळे आता मराठवाड्याचं पाणी कुणीही कायदेशीरपणे अडवू शकत नाही. अत्यंत कडेकोट बंदोबस्तामध्ये हे पाणी सोडलं जात आहे. कारण नगर नाशिक ते पैठणच्या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी पंप हाऊस आहेत किंवा यांची वीज कापलेली आहे, त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे जायकवाडीत पोहोचेल. 12.84 पाणी सोडायचा जरी आदेश असला तरी पूर्णच्या पूर्ण पाणी मराठवाड्याला मिळणार नाही. जवळपास 9 TMC पाणी मराठवाड्यासाठी मिळेल आणि जो स्टॉक आता जायकवाडीच्या धरणामध्ये आहे जवळपास 11 ते 12 TMC पाणी त्या ठिकाणी आहे आणि हे 9 TMC पाणी त्या ठिकाणी जाईल. एकंदरीतच 20 ते 22 TMC पाणी जायकवाडीत राहील. येणारा आता जो उन्हाळा आहे त्यामध्ये तरी पिण्याच्या पाण्याची आता संकट मराठवाड्यावर राहिलेलं नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, गंगापूर, औरंगाबाद. आणि या सगळ्या बातम्यांनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. राज्यामध्ये कापूस खरेदीला आता उद्यापासून सुरुवात होते. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमधल्या केंद्रामध्ये कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. कापसाला 4,260 रुपये हमीभाव देण्यात आला अशी माहिती एकनाथ खडसे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी दिली आहे. मका, सोयाबीन आणि ज्वारी खरेदीला सुरुवात झाली आहे. ज्वारी 1,570 ते 1,590, मका 1,325 दरानं ही खरेदी सुरू झाली आहे. काल मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार किमान आधारभूत किमतीवर ज्वारी, कापूस, सोयाबीन खरेदी सुरू करण्यात यावी आणि त्याप्रमाणे धान्य खरेदीला राज्यात आजपासून सुरुवात झाली आहे. तर कापूस खरेदीला राज्यात उद्यापासून सुरुवात होणार आहे.
मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की किमान आधारभूत किमतीवर ज्वारी, मका, सोयाबीन, धान हे खरेदी करावे। आजपासून जळगाव जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मका आणि कापूस या केंद्रांना आम्ही सुरुवात करतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये 26 खरेदी केंद्र यांना मंजुरी देण्यात आली आहे। त्याच्यामध्ये ज्वारी, मका, धान वगैरे खरेदी करता येईल। आणि नंतर एक ब्रेक घेऊन परत भेटूयात। जळगावमधल्या अमळनेर खानदेश शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी संचालक मंडळ बरखास्त करत कार्यालयाला आता कुलूप ठोकलंय। संचालकांनी एकत्र येत कार्याध्यक्षाची आता निवड केली आणि या संचालकांच्या वादामुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचं मात्र नुकसान होतंय। खानदेश शिक्षण मंडळाचं गेल्या 15 वर्षांपासून ऑडिटच झालं नाहीये आणि त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा घेता येत नाहीये आणि त्यामुळे संस्थेच्या अध्यक्षांनी विशेष सभेचं आयोजन केलं होतं, ज्यात सभासदांनी संस्थेत झालेला गैरकारभार आणि गेल्या 15 वर्षात ऑडिट न झाल्याचा मुद्दा उपस्थित केला। अकार्यक्षम संचालक मंडळ बरखास्त करा असा ठराव सभासदांनी केला आणि त्यामुळे अध्यक्षांनी हे संचालक मंडळ बरखास्त करून तो अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पाठवलेला आहे। आणि या बातमीबरोबरच आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतो आहोत। पहा फक्त IBN लोकमत।